हाय. आजचा टॉपिक आहे प्रोक्रॅस्टिनेशन, काम पुढे ढकलण्याची प्रवृत्ती. तुमच्याही डिक्शनरीत असे शब्द खूप आहेत का, की उद्या करीन, परवा करीन, तेरवा करीन आणि मग तुम्ही ते काम सुरूच करत नाही आणि आसपासचे लोक जज करतात, की ही तर आळशी आहे, हिला तर काम करण्यात इंटरेस्टच नाही आहे. सो प्रोक्रॅस्टिनेशन ही तुमच्या मनाची एक अवस्था आहे, ज्यामुळे तुम्ही आजचं काम उद्यावर ढकलता आणि त्यातच हॅबिच्युअल होता. तुम्ही कधी विचार केला प्रोक्रॅस्टिनेशन का होतं? तर तुम्ही जेव्हा एखादं काम सुरू करणार असता, एखादी स्टेप घेणार असता, तेव्हा तुमच्या मनात एक थॉट येतो, की हे नक्की परफेक्ट होईल ना? आणि मग तुमचा ब्रेन त्या कामापासून दूर पळतो. सो प्रोक्रॅस्टिनेशन हा आळशीपणा नसून ते एक फिअर ऑफ इम्परफेक्शन आहे. म्हणजे मी चुकले तर काय होईल? कोण काय म्हणेल? मी परफेक्ट नसेन तर काय होईल? या सगळ्यांनी तुम्ही त्यावेळी जो स्ट्रेस येतो काम सुरू करताना, तो फेस करायला तयार नसता. आणि पॅराडॉक्स असा आहे, की तुम्ही जेव्हा आजचं काम उद्यावर ढकलता, तेव्हा तो स्ट्रेस संपत नाही, तर तो अजून वाढतो. कारण आजचा लोड उद्यावर जास्त येतो, राईट? सो प्रोक्रॅस्टिनेशनचं हे चक्र जर तुम्हाला तोडायचं असेल, तर तुम्हाला भिडणं खूप आवश्यक आहे. म्हणजे ते काम जस्ट सुरू करून द्यायचं. फार तर फार काय होईल, चुकाल ना तुम्ही, पण जो कॉन्फिडन्स येईल त्यानंतर, तो काही वेगळाच असेल, राईट? पण हे सगळ्यांना नाही मॅनेज होत. मी काउन्सिलर अमृता विश्वनाथ ॲमी झिलिंग स्टुडिओमध्ये तुम्हाला प्रोक्रॅस्टिनेशन कसं मॅनेज करायचं यासंबंधी गायडन्स देते. सो आजच तुमचं 1-to-1 सेशन बुक करा, परफेक्शन बदला आणि उद्याच्या कामाला आजच सुरुवात करा.